फक्त 10 मिनिटांमध्ये बनवा अगदी कुरकुरीत आणि कमी तेलामध्ये कोथिंबीरीचे मुटकुळे. तर त्यासाठी काय करायचं, एका बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी कणिक गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया थोडीशी हळद, हिंग, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्याच्यावर आपण थोडासा ओवा आणि जिरे घालून घेणार आहे. ओवा टाकताना क्रश करून घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे सॉफ्ट होण्यासाठी, आतून सॉफ्ट होण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आधी सुरुवातीला आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोथिंबीरीचे मुटकळे आपण चहाबरोबर किंवा अगदी तोंडी लावण्यासाठी म्हणून ताटामध्ये साईडला ठेवू शकतो. आता सध्या कोथिंबीर भरपूर मिळते आहे या सीझनमध्ये, तर अवश्य ही रेसिपी ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये, खूप जास्त घट्टही होणार नाही ही काळजी घेऊन पाणी घालून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे म्हणजे ते आतून कोरडे होणार नाही. बघा या पद्धतीने आता आपण ह्याचे हातानेच छान मुटकुळे करून घ्यायचे आहेत. खरं तर ही खूप आपली ट्रॅडिशनल रेसिपी आहे. पूर्वीच्या काळी मुलांना खाण्यासाठी अशाच प्रकारचे खाऊ असायचे आणि खरंच ते खूप हेल्दी पण असायचे. तर बघा या ठिकाणी माझे सर्व मुटकुळे करून झालेले आहेत. आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी 2 चमचे, आणि त्याच्यावर आपण तीळ घालून घ्यायचे आहेत आणि आपण जे मुटकुळे करून ठेवलेले आहेत ते आता या तेलावर आपण ठेवून द्यायचे आहेत. तीळ टाकल्यामुळे ह्याला खूप छान खरपूस आणि खमंग असा सुगंध येतो आणि टेस्टही येते. आता हे झाकून आपण थोडा वेळ व्यवस्थित दोन्हीही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. बघा किती छान अगदी सोनेरी रंग आलेला आहे. खूप सोपी आणि कमी वेळात कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आपल्या मुलांना असेही पारंपरिक पदार्थ खाऊ घाला. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट पण जरूर करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.